म्हणजे थोड्या वेळाआधी मी जरा जास्त वेळ आज झोपलो, आराम केला, काम नव्हतं करत. तर मम्मी, आजी, आजोबा सगळे चढलेत मस्तपैकी की काम बघ, काम बघ, काम बघ, हे कर, ते कर. हे फ्रीलान्सिंग करून काय होणार आहे, घरी बसून काय होणार आहे, काम बघ. तर काम बघायला काय नाही, काम बघतोच आहे, असं नाही की नाही. पण नमस्कार मित्रांनो, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपलं डेली व्लॉग डे 8मध्ये. तर आता वाजलेत 11. आज पण लेटच झालं आहे. तर पटकन आपण जाऊया, आपले जे जे काय काम आहे ते करूया, पूजा करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज भरपूर काम आहे, फक्त डाउनलोड करायचे. आज सगळ्यांनी डेटा पाठवलेत, ते डाउनलोड करायचेत आणि बघूया, जे होईल ते होईल. तर भेटूया व्लॉगमध्ये. या जेवायला 2 पाहुणे आलेत आमच्याकडे. 2 मित्रांनो, मी आता दुपारी झोपलेलो, तर मला एक अशी आयडिया सुचली की जे लेक्चर मी करतो आहे, म्हणजे जे मी ट्युटोरियल्स बघतो आहे दाविन्सीसाठी, त्या ट्युटोरियल्सवर जर म्हणजे तेच जर आपण मराठीमध्ये चालू केले तर तुम्ही सपोर्ट करू शकता का? कारण जर तुमचा सपोर्ट असेल तर आपण ते ट्युटोरियल्स मराठीमध्ये पण ट्रान्सलेट करून किंवा मराठीमध्ये नवीन पद्धतीने त्या गोष्टी तुमच्यापर्यंत मी पोचवू शकतो. तर तुम्ही त्या गोष्टीसाठी रेडी आहात की नाही हे मला फक्त कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून आपण येत्या काही दिवसांमध्येच त्याच्यावर वर्क करू आणि ही गोष्ट पण चालू करू. तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा की जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मी मराठी ट्युटोरियल्स दाविन्सीचे किंवा व्हिडिओ एडिटिंगचे जे ट्युटोरियल्स आहेत, जसं आपल्या ऑर्गॅनिकला वाटतं आहे की भाई तू ट्युटोरियल चालू कर, मागे त्याची कमेंट होती, तर लवकरच चालू करूया. जर सगळ्यांचा सपोर्ट असेल तर आपण ह्या गोष्टी करू शकतो मराठीमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये. तर कमेंटमध्ये कळवा. आत्ता म्हणजे थोड्या वेळाआधी मी जरा जास्त वेळ आज झोपलो, आराम केला, काम नव्हतं करत. तर मम्मी, आजी, आजोबा सगळे चढलेत मस्तपैकी की काम बघ, काम बघ, काम बघ, हे कर, ते कर. हे फ्रीलान्सिंग करून काय होणार आहे, घरी बसून काय होणार आहे, काम बघ. तर काम बघायला काय नाही, काम बघतोच आहे, असं नाही की नाही. पण म्हणजे मम्मीने आहे ना, आता कुठेतरी वाचलं, तिला काय माहिती कुठल्या पेपरात कुठे काय आलेलं माहीत नाही. तिने वाचलं की कुठला तरी पोरगा आहे, त्यांनी शिकून असं काहीतरी समथिंग होतं, मला माहीत नाही, तिला माहिती. तर त्याच्यावरून ती बोलते की तू शिकत नाही आहेस, तू हे करतो आहेस, तू ते करतो आहेस, असं करतो आहे, तसं करतो आहे, टाईमपास करतो आहे, झोपतो आहेस, हे ते. तर ह्या गोष्टी ना बाई कुठेतरी खरंच मनाला लागतात. आणि आता फक्त थोडे दिवस या गोष्टी म्हणजे ह्या लोकांचे विचार बदलायचे, त्या लोकांना खरंच करून दाखवायचे, घरच्यांना मेन म्हणजे तर करून दाखवायचे की बाबा हा काहीतरी केलं. कारण नाही सांगू शकत की काय काय ऐकावं लागतं.
खरंच नाही सांगू शकत. तर भाई करूया, काय माझ्यात काही चुका आहेत त्याच्यावर काम करूया आपण. घरच्यांना जेवढं समजवता येईल तेवढं समजूया, जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून पण घेऊया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरचे ते आपल्या म्हणजे काळजीसाठीच बोलतात की हे कर ते कर असं. काम करायचं आहे पण जे काम सॅटिस्फॅक्शनच देत नाही ते काम नाही करायचं आहे. मला माझ्या हिशोबाने काम करायचं आहे. म्हणजे आहेत काही गोष्टी ज्या पूर्ण होतील तेव्हा मजा येईल. काम करायला पण मजा येईल. 8 तास काय 12 तास काम करायला कोण घाबरतं. पण मागच्या काही दिवसांमुळे ज्या गोष्टी झाल्या आहेत मागे, त्याच्यावरून तरी म्हणजे असं वाटतं की नाही बाकीच्यांसारखं करायचं आहे 9 to 5. जे होईल ते होईल. आता समजत नाही मी म्हणजे काय मला उत्तर देता येत नाही. ठीक आहे, हा करतो आणि हे तुम्हाला सांगतो कारण की सध्या तरी तुम्हीच आहेत जे काय आहात ते. तर बघूया. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपतो. आजचा ब्लॉग काय एवढा मोठा किंवा असा इंटरेस्टिंग असं काय नाही आहे, कारण की आज आपण फक्त जे डेटा डाउनलोड केला तोच कॉपी पेस्ट केला आहे. किंवा 2-3 जास्त हेवी डेटा होता. आपली हार्ड ड्राईव्ह आणि मॅक मिनी 256 GB असल्यामुळे त्याच्यात सगळं राहत नाही, तर डेटा शिफ्ट करण्यामध्येच वेळ निघून जातो. तर आज आणि काल रात्री वेब सिरीज बघत बसलेलो, तर काल रात्री पण लेट झोपलो, सकाळी उठायला लेट झाला, बऱ्याच गोष्टी झाल्या. आज तर नाही तेवढ्या पद्धतीने जमलं की आज व्लॉग करावा किंवा आज काय असं इंटरेस्टिंग नाही झालं. पण हे माझ्यासाठी खूप शिकण्यासारखं होतं आजचा दिवस, कारण की जर मी एखादी रात्र जरी जागलो तरी मला दुसऱ्या रात्री ब्लॉग करता येणार नाही आहे दुसऱ्या दिवशी. तर हे सगळं लक्षात घ्यावं लागेल. आता जर डेली ब्लॉग टाकायचे तर या चुकांवर किंवा या गोष्टींवर काम केलं पाहिजे. इथून पुढे मी काळजी केली या सगळ्या गोष्टींची की ज्या गोष्टी आपण ठरवल्या त्या गोष्टी डेली काहीही करून कुठल्याही परिस्थितीत करता याव्या. कारण की काल लेट झोपलो तर सकाळी लेट उठलो. सकाळी लेट उठल्यामुळे पूजा आणि सगळा डेटा वगैरे हे सगळ्या गोष्टी करूच तोपर्यंत सगळा वेळ निघून गेला. दुपारी पण, आणि हल्ली दुपारी झोपायची घाण सवय लागली, तर पहिलं तर ती मोडायची काही करून. बघूया ती जर कसं होईल माहीत नाही, पण खरंच शिकण्यासारखा होता आजचा दिवस. ठीक आहे, आपण करूया उद्यापासून काय ना काहीतरी वेगळं करूया. डिसअपॉइंटेड आहे आज स्वतःवरच, कारण नाही दाखवू शकलो तेवढं नीट.